विद्यार्थी मित्रांनो, आपण काळाचे प्रकार आणि त्यांचे उपप्रकार अभ्यासलेले आहेत. काळ कसा ओळखायचा हे देखील पाहिलेलं आहे. आज आपण वाक्याचा काळ कसा बदलायचा, वाक्य दिलेलं असेल आणि कंसात दिलेली सूची तो काळचा हे पाहणार आहोत. म्हणजेच काल परिवर्तन अभ्यासणार आहोत. पहिलं वाक्य पहा. आम्ही गावाला जाऊ. पहिलं वाक्य आहे आम्ही गावाला जाऊ. कंसात सूचना दिलेली आहे अपूर्ण भूतकाळ करा. आता वाक्य काय आहे? आम्ही गावाला जाऊ. जाऊ याचा अर्थ तो काळ भविष्यकाळ आहे आणि या भविष्यकाळाचं कंसात दिलेल्या सूचनांप्रमाणे आपण अपूर्ण भूतकाळात रूपांतर करायचं आहे. तर अपूर्ण भूतकाळात करताना क्रियापदामध्ये बदल होईल आणि ती क्रिया आपल्याला चालू किंवा अपूर्ण दाखवायची आहे. तर वाक्य होईल आम्ही गावाला जात होतो. जात होतो यामध्ये आपल्याला ती क्रिया अपूर्ण किंवा चालू त्या काळामध्ये होती हे त्या वाक्यामध्ये दाखवायचं आहे. म्हणून आम्ही गावाला जाऊ याचा काय होणार आहे? आम्ही गावाला जात होतो. दुसरं वाक्य पहा. शरद अभ्यास करत आहे. आहे हे वर्तमानकाळी क्रियापदाचं रूप आहे. करत आहे म्हणजेच त्याची क्रिया चालू आहे म्हणून तो काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ. कंसामध्ये सूचना दिलेली आहे पूर्ण भूतकाळ करा. तर त्याचा पूर्ण भूतकाळ करताना क्रियापदामध्ये बदल होईल. क्रियापदाचं रूप होतो किंवा होता. तर शरद गावाला गेला होता. गेला या ठिकाणी क्रिया पूर्ण आहे आणि होता हे भूतकाळी क्रियापदाचं रूप. म्हणजे शरद अभ्यास करत आहे त्याचं पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर काय होणार आहे? शरद गावाला गेला होता. यानंतरचे काळ पहा. गीता गाणे गाते. गाते म्हणजेच तिची क्रिया चालू आहे म्हणजेच तो काळ साधा वर्तमान काळ आहे. कंसामध्ये या साध्या वर्तमान काळाचं रूपांतर साधा भविष्य काळात करायचं आहे. तर गीता गाणे गाईल. फक्त क्रियापदामध्ये बदल एकटं क्रियापद असेल तर ते साधा किंवा सामान्य काळ असतो. म्हणजेच पहिल्या वाक्यामध्ये तिसऱ्या वाक्यामध्ये गीता गाणे गाते. गाते हे एकटे क्रियापद आहे म्हणून तो साधा वर्तमान काळ आहे आणि साधा भविष्य काळ करायचा असतो. भविष्यकाळी क्रियापद येते म्हणून गीता गाणे गाते याचा साधा भविष्यकाळ काय होतो? गीता गाणे. वाक्य पहा. रसिका शाळेत जात होती म्हणजेच तिची क्रिया भूतकाळामध्ये चालू होती म्हणून तो अपूर्ण भूतकाळ आहे. कंसात सूचना दिलेली आहे या अपूर्ण भूतकाळाचे पूर्ण वर्तमान काळ करा. तर रसिका शाळेत गेली आहे. पाचवं वाक्य पहा. मीना जंगलात जाते. रीती भूतकाळ करायचं आहे. मीना जंगलात जाते म्हणजेच तो काळ कोणता आहे? वर्तमान काळ. त्याचं रीती भूतकाळ करायचं आहे. भूतकाळी क्रियापदाच्या रूपामध्ये आपल्याला ती भूतकाळामध्ये क्रिया सतत घडत होती हे दाखवायचं आहे. म्हणून मीना जंगलात जाते असं त्याचं रूपांतर होणार आहे. सहावं वाक्य पहा. तनया पुस्तक वाचत असेल. वाचत असेल म्हणजे तिची भविष्यामध्ये ती क्रिया चालू आहे म्हणून तो अपूर्ण भविष्यकाळ आहे. त्याचं कंसात सूचना दिलेली आहे पूर्ण भविष्यकाळ करा. तर पूर्ण भविष्यकाळ करताना वाक्य येईल तनयाचे पुस्तक वाचे म्हणजेच तिचे पुस्तक वाचून झाले असेल. कोणत्या काळामध्ये? भविष्य काळामध्ये. अशा प्रकारे आपण कंसात दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचना वाचायच्या आणि त्याप्रमाणे तो काळ बदलायचं. म्हणजेच वाक्य दिलेलं असेल त्या वाक्याचं रूपांतर त्या काळामध्ये करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला PDF काही प्रश्न देणार आहे वाक्य परिवर्तनाचे. ते तुम्ही करायचे आहेत. धन्यवाद.